सोलापूर जिल्ह्यात संपूर्ण जून महिना जवळपास कोरडा गेल्यानंतर अखेर आज मुसळधार पावसानं दमदार हजेरी लावली आहे। सकाळपासून कडक उन्हाचा तडाखा जाणवत असताना दुपारनंतर अचानक वातावरणात बदल झाला आणि जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू होता। पावसाअभावी चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला। सोलापूरकरांच्या अनेक प्रतीक्षेनंतर ना आता सोलापूरमध्ये पावसाला जे आहे ती सुरुवात झालेली आहे। सोलापुरातील अनेक ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाला जे आहे ते या ठिकाणी सुरुवात झाल्याचं चित्र आपल्याला या दृश्याच्या माध्यमातून दिसून येते। पुढारी न्यूजच्या माध्यमातून ही दृश्य आपण या टीव्हीच्या स्क्रीनवरती पाहू शकतोय। मुसळधार पाऊस जो आहे तो सोलापूरमध्ये पडतोय। खरं तर अनेक दिवसांपासून सोलापूरमध्ये मान्सून दाखल झालेला नव्हता। मान्सूनची वाट जी आहे ते सोलापूरकर बघत होते, मात्र अनेक प्रतीक्षेनंतर आता सोलापूरकरांना मोठा दिलासा मिळत असल्याचं चित्र दिसते। कारण शेतकरी वर्गातून तीव्र असा नाराज संताप जो आहे तो व्यक्त केला जात होता आणि आता कुठेतरी सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाला या ठिकाणी सुरुवात झाल्याचं चित्र आपल्याला या दृश्याच्या माध्यमातून दिसून येते। खरं तर आपण पाहायला गेलं तर शेतकरी राजा जो आहे, तूर असेल, उडीद असेल, मूग असेल, याची पेरणी जी आहे ती होत नव्हती। मात्र पावसाने जे आहे ते इतक्या दिवसामध्ये दगाफटका केल्यानंतर आज कुठेतरी पावसाला जे आहे ते मोठ्या प्रमाणात सुरुवात झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणाहून दिसून येते। मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाला जे आहे ते या ठिकाणी सोलापूरमध्ये जे आहे ते सुरुवात झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येतंय। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर। अकोला जिल्ह्यात दमदार पावसानं हजेरी लावल्यानं ग्रामीण भागात पूर परिस्थिती निर्माण झाली। अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला तर काही ठिकाणी पाण्यामुळे मार्ग बंद झाले। अकोल्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील मांगुळ नदी आणि शिरला येथील सुवर्णा नदीला पूर आला तर पातूर तालुक्यातील आलेगावला जोडणारा रस्ता पाण्यामुळे काही काळ बंद झाला होता।